हे गाइज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या अशा एका नवीन भन्नाट व्हिडिओमध्ये. सो हा ब्लॉग आपण खूप बरेच दिवसात आणलेला आहे, पण मी तुम्हाला सांगत असतो की दुर्वंग जेव्हा पण येतो लेट येतो पण थेट येतो. सो आपल्याबरोबर आहे आपला मित्र रील स्टार रुद्र पाळेल आणि आम्ही आलेलो आहोत आमच्या मिनी कोकणात अलिबागमध्ये. एक सुप्रसिद्ध मिनी कोकण तुम्हाला दाखवतो. आणि आज मी दाखवणार आहे, गेल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला असेल मावशीचा वाडा, पण या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे मी कोकणामधला रानमेवा कसा असतो ते. सो जो कोकणात राहत असेल त्याला तर माहितीच असेल, बहुतेक कोकणातच राहतात, पण जे ऑलरेडी नाही राहत त्यांना व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच की काय असतो. सो आता आपण आहोत वाडीमध्ये, बघू शकता सगळे इथे. कोकणात गेल्यानंतर तुम्हाला अशी आंब्यांची झाडे, बिंब्यांची झाडे, सगळ्या प्रकारची झाडे मी तुम्हाला दाखवणार आहे. आज सगळी नर्सरीत आलेलो आहे मी कोकणमधल्या नर्सरीत. सो आता बघू शकता पाळा पाचोळा खूप आहे आणि वाजलेले आहेत 12:15. आणि या टायमिंगला सापांची भीती असते, स्नेक्स निघायची भीती असते. बघू शकता पहिलाच आपल्याला निसर्गाचा एक काय बोलतात त्याला, निसर्गाचा फूल, जास्वंदीचा फूल. सो ॲलिकेट, सो लुकिंग द वाव. बघू शकता सुंदर आहे, नॅचरल फूल. अँड आता आपण आहोत जांभळी खाली. जांभूळ नाही पिकली बागची पिकला नाही तो आंबा. बाई किती बोलते लग्नाला 2 वर्ष थांबा. 2 वर्ष थांबून आमचं असं वर्ष निघत चाललेलं आहे, पण पोर काय लग्नाला कोण देत नाही. सो आता आपल्याला भेटत आहे जांभूळ, पहिला जांभूळ. हा, आणि हा आपल्या 2026 मधला पहिला जांभूळ टेस्ट करूया. तुम्ही पण या आणि जांभळाची मजा घ्या. काय गोड आहे. तर आता आम्ही पहिली जांभळं गोळा करणार आहोत, त्याच्यानंतर दाखवणार आहोत मी तुम्हाला वेगवेगळी फळं, कोकणचं रानमेवा. सो व्हिडिओला कंटिन्यू राहा, कुठेही जाऊ नका. मी जेव्हापर्यंत आहे तेव्हापर्यंत तुम्हाला वेगवेगळं काही ना काही दाखवत राहील. गावाकडची मजासुद्धा बघितलीत, कोकणातली मजा बघा, कोकणातला रानमेवा बघा. करवंदसुद्धा आहेत, त्यांचासुद्धा आस्वाद तुम्हाला मी दाखवणार आहे. तुम्हाला घेता येणार नाही, पण मी घेऊन दाखवणार आहे. तर बघू शकता इथे पायनॅपल सुद्धा भेटलेलं आहे आपल्याला. बघू शकता हे निसर्गाची देण अशी कोकणात बघायला भेटतात. जे असे सेलिब्रिटी लोक असतात, म्हणजे प्रोफेशनल लोक, ती अशी विकत आणून खातात मार्केटमधनं. पण हे बघू शकता नॅचरली कमाल आहे इकडे. अननसांचा बघू शकता, पायनॅपल, असे तुम्हाला अननसा मी असताना बघायला भेटतील तुम्हाला. अजून वेगवेगळे दाखवणार. त्याच्या अगोदर आपण जांभळं गोळा करणार आहोत. आपल्याबरोबर आहे रुद्र आणि मी आहे दुर्वंग पाटील. सो आजचा ब्लॉग होणार आहे भन्नाट. या व्हिडिओला कम से कम 1000 व्ह्यूज तरी आले पाहिजे मित्रांनो. खूप माझा डाऊनफॉल चालू आहे, तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला सांगतो आता. बघू शकता मित्रांनो, रुद्रने घेतलेलं आहे ते गावठी स्टाईल करवंटी बनवायला. आणि ह्याच्यात आम्ही कोकणाचा रानमेवा जमा करणार आहे, वेगवेगळी फळं जमा करणार आहोत. फळं म्हणजे फ्रूट्स, जे इंग्लिशमध्ये असतील त्यांना फ्रूट्स. सो बघू शकता. आणि इथे अशी जांभळं पडलेले आहेत पाचोळ्यात, पण ती तुम्हाला दिसणार नाही, कारण कसं आहे, देवसुद्धा दिसत नसतो. मेहनत केल्याशिवाय काहीच मिळत नाही, तसं मेहनत करावी लागेल. आणि ती सगळी जांभळं उठलेलं आहे, गोळा करावी लागतील याच्यात. बघू शकता. सो अलिकेट काय सुंदर असं करवंटी बनवलेली आहे. वाव, व्हिडिओसाठी 1 लाईक तरी येते, या करवंटीसाठी 1 लाईक तरी येणार आहे तुमच्याकडनं. सो मित्रांनो खूप आहे. बघू शकता मित्रांनो, एवढी सारी करवंद बोलते, जांभळं आम्ही गोळा केलेले आहेत. आता आम्ही जाणार आहोत करवंदांच्या शोधात. तर चला जाऊया. तर तुम्ही तो गाणे ऐकलंच असाल, सरगावनी सुंदर आहे आमचं यो कोकण, तुम्ही येऊन बघा, जांभळं खाऊन बघा, सुंदर ते कोकण. रस्ता सुटण्यासाठी काय स्टंट मारावे लागतात. बाबा ही काहीतरी असतं विसणार पाळो पकडत नाही, मग खूप चावणार. डस्टिंग ना रक्त येईन, खून बहिंगार कसा होऊन दाखवणार आहे तुम्हाला. ऊन बघू शकता, तप्त उन्हात नैसर्गिक वातावरणाचा लाभ घ्यावा. त्या स्वाद आहे. आता तुम्हाला वाटायला असेल हा खरोखरच बोकड आहे, कच्चा सगळा काय खातोय. शेंगा सुद्धा तुम्हाला बघायला भेटल्या चवळीच्या, म्हणजे चवळीची सुद्धा कमी नाही. अननसाला बघा काय शेड आहे, शेड बघूनच तोंडाला पाणी सुटला. अजून कचवट आहे, पण बघा शकता किती स्मॉल क्यूट अननस आहे. हे बघा इकडे खूप सारे अननस अननसातला खूप सारे अननस. आता आपल्याला भव्य दिव्य चढावी लागणार आहे, आणि याच्यावरनं गोळगोंट्या खाली पण यायला लागणार आहे. नो हात दो चढ़ गया मैं.
लिंबाचं झाड मग लिंबू कुठं आहे? लिंबाच्या खाली आहोत आपण. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला गं बाई. कढीपत्ता पण आहे इथे. बाय 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 बाय. कढीपत्ता. आणि आपण आहोत एका अशा झाडाखाली. चार फळ बघू शकता. वास ग. चार फळांची अशी झालेली आहे इले वाट इले वाटणी वाट है ना. देख सकते हो हमारे साथ है स्टार फळ. हे बघा हे बघा. लुक ॲट द स्टार फळ. मला पाहिजे मला टेस्ट करून बघू याची. टेस्ट करूया स्टार फळाची. किती स्टार फळ आहेत बघा. स्टार फळांचा नुसता भन्नाट तिथे बागेत होते बघा. नुसती स्टार फळ नुसती 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 बघा. तुम्हाला कोणाला हवी असते तर मला लगेच मेसेज करा. लगेच तुम्हाला घेऊन येतो मी. आपल्या पब्लिकसाठी काय पण काय आहे त्याची चव. जवाब राजाबाब. फुल डायबिटीजला आहे फळ. डायबिटीज काय? कशासाठी आहे. डायबिटीज. वाव. आपल्या बरोबर आहे आपली मावशी. डायबिटीजला फळ एक नंबर. आणि आपण आहोत मावशीच्या कोकणात. एक नंबर. मावशी चिकू दाखव. हे काढून घ्या आपल्याला. चिकू घ्या, आंबे घ्या. झाले तयार आता. विकणारीला ऑर्डर दिली पाहिजे. काय हे फळ विकली मी. कितीला? पाहिजे. वाव. मावशी खूप कमाई करताय या फळांमागे. बघू शकता 1000 रुपयाची फळं विकलेली आहेत. 100 आता आपण रुपये जाणार किलो. आहोत 100 रुपये किलो. 100 अशा एका फळाकडे. तो खूप फेमस आहे आणि विराट कोहलीने सुद्धा त्याचा निकनेम ठेवलेला आहे डेव्हिल चिकू. बघू शकता डेव्हिल चिकूच्या इथे आलेलो आहोत. चिकू पण बघू शकता. हे बघा खूप सुंदर. तुम्हाला आज काय भन्नाट व्हिडिओ बघायला भेटणार आहे. हे बघा कच्चट आहेत पण चिकू. जो चिकू खाय चिकू त्याला भेटत जिकू. हां चिकू विराट कोहलीचा फेमस फळ आहे हा चिकू. आणि तिकडे गेला नसाल ना. आलो खूप जांभळं आहेत तिकडे. आता आम्ही चाललेलो आहोत करवंदाच्या दिशेने थेट तिकडे. आणि नंतर तुम्हाला मी दाखवतो. जास्वंदीचा फुल बघ किती मोठा आहे. वाव. त्याची तुम्हाला जास्वंदीची फांदी बिंदी कोणाला आवडतं. गणपतीला गणपतीला हा खूप आवडतो. सुंदर फुल जास्वंद एकदम बिग साईज. ही जरी फांदी कोणाला हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी लगेच तुम्हाला जास्वंदीची फांदी सुद्धा घेऊन येतो. आता आम्ही जाणार आहोत करवंदांच्या दिशेने. तिकडे आपल्याला खूप कमी करवंद भेटलेले आहेत. ना गावा. आणि आपली मावशी आपल्या बरोबर आहे. नंतर आपण थंड पाण्याचा स्वाद घेणार आहोत. तर सध्या आपण जाणार आहोत करवंद शोधण्यासाठी. बघू शकतो अननस आपण दाखवली त्यांना. सगळे आज वाडीत दाखवतो. पण तो वाटते चपलेतनं काटा आरपार गेलेला आहे. आरपार नदीच्या पार गेलेला आहे. ते चप्पल काढून मला बघायलाच लागणार आहे. तो काढून मला बघायला लागणार आहे. काटा आरपार गेलेला आहे बघा. चपलेच्या डायरेक्ट आरपार काटा. बघू शकता जानलेवा काटे आहे तिथे. जीव पण जाऊ शकतो. अजून सुद्धा बोरं आहे ते बघा. ते बोरं आपण किडलेले आहेत. बघू शकता हा एक कुदरती देण आहे. म्हणजे बोरं अजून सुद्धा आहेत. शबरीची बोरं बोलतो त्याला. तुझ्या आवडू शबरी इथे येऊन गेलेली बघा. बोरं अजून सुद्धा आहेत पण ती किडलेली आहेत. सो आता आपण करवंदाच्या दिशेने जात आहोत. अशा भन्नाट्या का उन्हात तापतो. आणि बघू शकता हळदीचा सीझन चालू आहे मित्रांनो. आणि आबोलीचा गजरा घालून शी पोरी नचून तुटूनशी. आबोलीची जर फांदी तुम्हाला हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमच्यासाठी रेडीज ऑलवेज. दुर्वा पडेल तुमच्यासाठी रेडी आहे. आणि या ब्लॉगला तुम्ही खूप प्रेम दाखवणार आहात मला असं वाटतंय. तुमच्यासाठी मी अशा तप्त उन्हात बघू शकता सुट्टी घेऊन हा ब्लॉग बनवतोय. माझा खाडा करून कामाचा आहे. होप तुम्ही मला खूप सपोर्ट कराल. सो काहीच करवंदा सुद्धा मिळलेली आहे. कसं आहे लहरों से लंका पार नाही होती और कोशिश करने वाले को कभी हार नाही होती. त्याच्यामुळे मी नेहमी सांगत असतो हार मानू नका. पण आपल्या फोटोला हार नाही लागत. तर हार मानू नका मित्रांनो. सगळं काही पॉसिबल आहे. तर मनात विचार केलात की मला हे करायचं आहे. नामुमकिन जैसी कोई चीज नाही. सगळं काही पॉसिबल आहे. फक्त काढण्याची धमक असली पाहिजे. कसं आहे दिल में गांधी हो या ना हो दिल में आंधी होनी चाहिए कि ये मैं करूँगा तो सब कुछ पॉसिबल आहे. हे बघू शकता रिठे नॅचरली रिठे कोणाला हवे असतील ना रिठेच म्हणजे केस धुता तुम्ही माहिती आहे का. त्याच्यातनं निरमा साबण तुम्ही वापरला असाल ऑलरेडी. केमिकल साबण वापरता पण हा नॅचरली साबण आहे. केस धुण्यासाठी एकदम नैसर्गिक. 4-5 ठेवलेला घरी लावले. नाही अजून कसवट आहेत पिकलेलं नाहीत. ते नंतर पिकल्यानंतर सुकतात आणि मग ते आपण पाण्यात फुगत घालायचे. नंतर रिठे करतात. त्याच्यात एकदम केस तुमचे असे भन्नाट शाईन देतील ना भाई. 10 लाखाचा जरी शॅम्पू आणला तरी त्याला झक मारेल. चला आता आपण इथला रस्ता शोधूया. भेटलेले आहेत आपल्याला करवंद. दिस इज द फॉर करवंद. शी इज द फॉर करवंद. लिट इज द कॉर करवंद. अँड हे असं मी तुम्हाला काढून दाखवतो. का हा सुहाना सफर. कसं आहे माझी म्हणू का
ती प्रियतमा माझी म्हणू का. कसं आहे सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. काय या ब्लॉगला खूप प्रेम आहे ग. गळलं ते करवंद. चला वंद सुद्धा मिळालेली असते. याची एका साईडला आपण जमा करणार आहोत आणि नंतर तुम्हाला दाखवणार आहोत. पण मित्रांनो तुम्हाला जर हवी असतील तर खरोखर मी तुम्हाला घेऊन येईन. पण माझ्याबरोबर या. मित्रांनो बघू शकता ही थोडीफार आपल्याला इथे आपण जमा करत आहोत. एका साईडला ही करवंद एका कटोरीत रुद्र पाटील तिकडे काढत आहे करवंद. आणि करवंदाचा स्वाद हे बघा खूप. या 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 बघा हे बघा हे बघा हे बघा काय 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 याला म्हणू काय बरसात आहे. काय सांगू राणी मला गाव सुटना. कसं सांगू राणी मला गाव सुटना. काय काय हे बघा हे असतं कोकण. काय सुंदर म्हणजे सुट्टी अशी फुकट गेल्यासारखी वाटतच नाही. मित्रांनो कधीतरी या माझ्याबरोबर. करणार आहोत करवंदांचा स्वाद. एक फांदी तोडी आणि नंतर दाखवतो मी. तुटणं खूप मुश्किल आहे. तोडणार आहे. दात आवडायला लागतात सगळे. हे गोवा हा 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 टूट गई अंगूर में लंगूर लंगूर में अंगूर. क्या बात है. अंगूर के हाथ में लंगूर आ गए. सो आली कॅट सो आपला आगरी डान्स दाखवला. शब्दच नाही आहेत मित्रांनो. शब्दच नाही आहेत. तुझ्या एक इच्छा नंबर. भारी आहे माझी जे तर. जे विकत घेऊन खाण्यात मजा नाही. ती अशी काढून खाण्यात मजा आहे. हे बघा ज्याची पहिली कमेंट येईल कोणी असो इकडे दाखव. त्याला मी ही करवंद गिफ्ट माझ्या येत ना गिव अप गिव्हअवे करणार. गिव्हअवे करणार करवंद. पण बाहेर ना बघ. कुठली मुलगी असो मुलगा असो. आणि सांगतो मित्रांनो एक सांगतो प्रेमाच्या चक्करमध्ये पडू नका. करिअरच्या चक्करमध्ये पडा. लव्ह इज ब्युटिफुल पण मनी इज पॉवरफुल. त्या जगात पैशाला इज्जत आहे. समजलं का. त्याच्यामुळे पैसा कमवण्यावर लक्ष द्या. काहीतरी आपली स्टोरी स्टेटस असा बनवा वेंचत आपल्याला ज्याही अपोज केलं ना तेच बोलले पाहिजे. साला काहीतरी करून दाखवला. कुछ तो चीज इस बंदे में. ज्याही आपल्याला सोडले ना ज्याही अपोज केलंय ज्याही बोललेत की याच्यात काय होणार नाही हा काहीच करू शकत नाही त्यांच्या घरात ना वेगळा मिठाईचा बॉक्स गेला पाहिजे. भाई खा ऐश कर भाई. आपली जिंदगी होतं मित्रांनो. प्रयत्न केल्यावर सगळं काय होतं. प्रयत्नाशी परमेश्वर. फक्त टायमाचा वेळेचा इंतजार करा. वेळ ही प्रत्येकाची येते. कुत्र्याची वेळ येते तर आपण तर माणूस आहोत. सगळ्यांची येणार आहे. आणि गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट. टेक रिस्पेक्ट गिव्ह रिस्पेक्ट. रिस्पेक्ट महत्त्वाची आहे. या जगात सेल्फ रिस्पेक्ट खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. जर तुम्हाला तिथे मान नसेल तर तुम्ही तिथे जाऊच नका त्या जागेवर. कारण बापाने आपल्याला जन्म गर्दी करण्यासाठी दिला आहे. गर्दीत उभं राहण्यासाठी नाही. याच्यामुळे कुठली मुलगी किंवा मुलगा सर्वांसाठी आहे हे. नातेवाईक असतील आणि आपल्याला रिस्पेक्ट देत नसतील तर तिथे एक क्षण पण राहून शकतो. आणि श्रीकृष्ण सांगितलं आहे अपमानाचा बदला समजवता नाही झाला पाहिजे. समजलं ना. त्याच्यामुळे अपमान तो अपमान असतो. त्याचा बदला समजवता नाही झाला पाहिजे. अपमान इज अपमान. त्याच्यामुळे सेल्फ रिस्पेक्ट महत्त्वाची आहे. मुलींना पण सांगेन मुलांना पण सांगेन. जिथे जागा नाही आपण काय करतो माहिती आहे मुलं मुली एखाद्याच्या पाठी लागतात. काय आपली लाईफ आहे भाई. एकदाच लाईफ भेटलेली आहे. त्या अशी भीक मागून जगायची नाही. या माझ्याबरोबर व्हिडिओ करू आपण एक नंबर. आणि हा कॉमेडी क्षण होता आणि थोडा सिरियस क्षण पण होता. तसा सिरियस घेऊ नका. चला करवंद काढण्यात लक्ष देऊया. लाल कलरची बांगडी कच्ची करवंद बघू शकता. अजून पिकायची बाकी आहे. आणि इकडे बघू शकता मेहनत का फल नेहमी मिठा होत आहे. कसं आहे ही बघा. इकडे तर अजून भन्नाड भरलेलाच आहे रान. आणि हा बघा वरती तर रान भरलाय अजून. आता कधीतरी एक दिवस आम्ही येऊ आणि पूर्ण सगळी वलपाटून नेऊ. लुक इट दिस. सगळं काही झाडं सगळं काही फणस कसं लागतो आपल्या पाठीमागे तसं झाडांना बघू शकता किती फणस आहेत. वरपासून खालपर्यंत फणस वरचा पिकलाच आहे. तर कसं आहे कशी आहे आपली कोकणचा रानमेवा. खूप सारी फळं आहेत दाखवलेली आहेत. जेवढं काही कवर करता येईल तेवढं दाखवलेलं आहे कवर करून. आता आपण जाऊया आणि सगळं काही एकत्र करूया आणि ते दाखवणार आहेत आपण काय काय काढलेलं आहे कोकणामधून. चला तर आता सर्व काही दाखवलेलं. आता एकच राहिलं का फळांचा राजा तो म्हणजे आंबा माझा. आंबा पिकला पोरीना बघून कसा रुसला. सो ये हे फळांचा राजा आंबा. त्याला आपण तोडणार आहोत इथनंच. हे बघ इकडं पण दोन आहेत. घेतलेले आहे मंगेशाकडनं आपण वाडीच्या राजाकडनं.
सो इसको तोडेंगे, ये देखो निकाल दिया है. और ये हम कोकणचा रानमेवा, इकडे करवंद, जांभळं, अननस, स्टारफळ. अजून एक दाखवतो तुम्हाला, अजून एक दाखवतो. माहेरला जाते नाकवा, तिच्या गोव्याला कोकण दाखवा. साऊथ इंडियन के स्टाइल में. यल दिस इज कोकण का रानमेवा. करवंद, जांभळं, आंबा, स्टारफळ आणि इथे आहे जंजिरा, मोठमोठं जंजिरा. वाव, सेटअप लावलेला आहे. आता या सेटअपचा आम्ही घेणार आहोत लाभ. तुम्ही पण या आमच्या बरोबर लाभ घ्यायला. हे देखो ना जुल्फो से. आता बघूया, स्वाद घेऊया. जंजिरा टाक ना याच्यात. एक नंबर विकंबर, हाय चाल शेकी. मित्रांनो, खरंच आई शपथ, मेहनतीचं फळ गोड असतं हे आता समजलं मला. मेहनत करत राहा. एक नंबर. इकडे बघू शकता तयार चालू आहे. आणि तुम्ही पण या, तुमच्या फॅमिलीला सुद्धा घेऊन या. आणि हा ब्लॉग तुमच्या फॅमिलीबरोबर शेअर करा. बघत राहा टी व्हीमध्ये, कुठेही जाऊ नका. तप्त ऊन आहे, मस्तपैकी चिल्ड पाण्याची बॉटल घ्या आणि टी व्हीला माझा ब्लॉग लावा आणि साईडला असं मेनू ठेवा आणि ब्लॉगची मजा घ्या. आणि हा ब्लॉग आम्ही इथे संपवणार आहोत. आम्ही आता खातोय. तर हा ब्लॉग कसा झाला हा कमेंटमध्ये नक्की सांगा. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, ज्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील. तर चला, लेट्स गो. जय महाराष्ट्र.